तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. कसे आहात सर्वजण? मी अमोल जोगदंड तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, चॅनल नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर आज आहे मित्रांनो गुरुवार आणि तारीख आहे 27 नोव्हेंबर 2025. तर आज आहे मित्रांनो, बऱ्याच कंपन्यांना सुट्टी असते. तर पाहू आजचं अर्निंग कसं होतंय. सकाळचे वाढलेले 9 मित्रांनो आणि 9 वाजता आपण अर्निंग चालू केलेलं आहे. तर गॅस पण भरून झालेला आहे मित्रांनो. 345 रुपयाचा गॅस भरला आज. टाकी परत फुल केलेली आहे. एकदा सकाळी टाकी फुल केली की म्हणजे टेन्शन नाही आणि संध्याकाळी भरत जाऊ नका मित्रांनो, कारण की गॅस उतरवतो, 100% उतरवतो मित्रांनो. 200 पॉईंट असेल कमीत कमी 170च्या आसपास तर नक्की असतो मित्रांनो. 30-40 पॉईंट तुमचा 100% उतरवतो. म्हणून संध्याकाळी कधी गॅस भरू नका. जर घरी जाताना तुम्हाला जर कमी पडला थोडाफार गॅस, तर एक 50-100 रुपयाचा तुम्ही भरू शकताय. अदरवाईज सकाळी तुम्ही टाकी फुल करू शकताय, म्हणजे तुम्हाला दिवसभर टेन्शन नाही कुठल्याही भागात गेलं तरी. तर ठीक आहे, मोशीमधून पाहू आपल्याला आता कुठली बुकिंग असेल. तर मित्रांनो, आपल्याला डी वाय पाटीलला ट्रिप वाढली होती, 181 रुपये झाले मित्रांनो आणि 9.78 काहीतरी होतं. तर मस्त अर्निंग दिलं उबेरने, 181 रुपये. तर पाहू आपण आता आणि चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो, कारण की आज गुरुवार आहे आणि कंपनीची बुकिंग वाजणं जरा कमी प्रमाण असतं. तर मित्रांनो, आपण 2 बुकिंग कंप्लीट केल्या आता. एक 106 रुपयाची, जी की डी वाय पाटीलवर आपण पूर्ण नगरला आलतो जुन्या आरटीओ पाशी, आणि तिथं पोहोचल्यानंतर लगेच 2 मिनिटात आपल्याला परत भुसरी लांडीवाडी वाढली 107 रुपयाची, म्हणजे 106 आणि 107 213 रुपयाचा राऊंड झाला परत. आणि म्हटलं आज जसे तसे घेऊया, कारण की बुकिंग आज नाही कमी आहे गुरुवार असल्यामुळं. तर पाहू. आणि ओलाचा काय इश्यू झालाय काय कळना मला, कारण की ओलाला बुकिंगच वाजा नाही मला. तर मला सेटिंग पाहावं लागेल त्याची. तर काय झालंय ते, काल जरा झटलं होतं ओलाला, त्याच्यामुळे मला वाटतंय बंद पडलंय. काल दुपारपासून बंद आहे. तर त्याच्यानंतर मी चालूच केलं नव्हतं, पण परत बरं दुपारून तर एक पण वाढलीच नाही त्याला. आणि आज पण सकाळी चालू केलं मित्रांनो, तर सकाळपासून बुकिंगच नाही मला ओलाला. काय प्रॉब्लेम झाला बघतो आणि सांगतो तुम्हाला. काय प्रॉब्लेम झाला असेल तर काहीतरी प्रॉब्लेम झाला, एक पण बुकिंग वाजा नाही. कारण की मी म्हटलं हे नवीन ओला घेतलंय म्हणून मला असं झालंय काय, मी डिलीट केलं. परत रेग्युलर जे आहे आपलं ते घेतलं, तर त्याच्यावर पण बुकिंग नाही. तर जरा सेटिंग मध्ये झटतो मित्रांनो आणि सांगतो तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला ते. तर मित्रांनो, एक 56 रुपयाची लोकल बुकिंग आणली होती आपण. 3.4 काहीतरी बोलले. डी वाय पाटील साईडला आलो दांडेवाडीहून. म्हटलं ठीक आहे, दांडेवाडीहून डी वाय पाटील साईडला आल्यानंतर आपल्याला 100% बुकिंग वाजल, म्हणून आपण डी वाय पाटील साईडला आलो मित्रांनो. पण इथं बराच वेळ झालाय, बुकिंगच वाजना. मी म्हटलं काय करावं काय करावं, बराच वेळ ह्या साईडला गेलो त्या साईडला गेलो फिरलो, पण बुकिंग वाढलीच नाही. म्हटलं आता ओलाला झटल्याशिवाय पर्याय नाही, आणि ओलाला परत झट होतो मित्रांनो, परंतु काही मेळ लागला. सेटिंग मध्ये काय चेंजेस झाले हेच कळलं नाही मला. तर मी अगोदर उगाच झटलो असं वाटायला लागलं आता. आता पाहू, ठीक आहे, काहीतरी प्रयत्न करू आणि ओला चालू करण्याचा प्रयत्न करू. नवीन घेतलं तरी वाजना, आणि जुनं आपलं जे रेग्युलर जे आहे ते पण घेतलं तरी वाजना. काहीतरी प्रॉब्लेम आहे. जवळच्या डिवाइसला त्यांना वाजत आहे, मी चेक केलं तर त्यांना वाजेल, मला वाजत नाही. तर काहीतरी इश्यू झाले नाही मित्रांनो. तर मित्रांनो, वैतागून वैतागून मी शेवट म्हणलं आता घरीच जातो, कारण की ओला काही वाजतच नव्हतं. आणि आज गुरुवार पण म्हणलं आज का बिझनेस नाही, आणि ओलाला बुकिंग खूप वाजत होत्या पण मला वाजत नव्हत्या. म्हणून वैतागून वैतागून मी फार घराकडे म्हणलं चला आता जाऊन बघूच, आपण घरी जाऊन जेवण पण करू आणि पाहूया कसं होतंय, काय प्रॉब्लेम येतोय नेमकं पाहूया. पण घरी जाताना उद्दम न करून मला एक बुकिंग वाढली मित्रांनो, 141 रुपयाची. घराकडलीच 141 रुपये आहेर चिखली म्हणून आली. मी पटकन घेतली, म्हणजे आपल्या डीमार्ट पटली कुठली तरी असेल तर घेतली. डीमार्ट पटलीच होती मित्रांनो. आणि तिथं सोडल्यानंतर डायरेक्ट घरी आलेलो आहोत आपण आता. तर आता जेवण करूया मित्रांनो. घरी थोडा मोबाईलला जडतो, ओलाला काय इश्यू आहे बघतो. जेव्हा ओला वाजायला सुरू होईल तेव्हाच मी बाहेर येतो, कारण बराच वेळ जटलोय मी मोबाईलला. तर काय इश्यू आहे तो समजत नाहीये. जर इश्यू सांगतो मित्रांनो, मला समजलं तर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पाहतो मी. तर मित्रांनो, मी ओला सेटिंग मध्ये बराच वेळ झटलो. तर बॅटरी सेवर जे आहे तुम्हाला साईडला दाखवतो मी. बॅटरी सेवर ऑफच ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला बुकिंग वाजेल मित्रांनो आणि बसेल पण. तर रेड्यूस स्क्रीन टाइम आउट जो आहे तो पण ऑफच ठेवायचा आहे मित्रांनो, तरच तुम्हाला ओलाला बुकिंग वाजेल. आणि रेड्यूस स्क्रीन रिफ्रेश रेट जो असतो त्याला पण ऑफच ठेवा मित्रांनो. आणि सगळ्या गोष्टी ऑफ ठेवा, म्हणजे तुम्हाला बुकिंग वाजेल मित्रांनो. मी फक्त काय केलंय काय नाही माझ्या पण लक्षात राहावं, आणि तुम्हाला पण सांगता येईल म्हणून मी दुसऱ्या मोबाईल मध्ये घेतलं होतं मित्रांनो. तर बॅटरी सेवर हे तुम्हाला ऑफच ठेवायचं आहे, म्हणजे ओलाची बुकिंग वाजत तुम्हाला.
तर अजून लोकेशन तुम्हाला सांगतो, GPS चालूच ठेवायचं आहे, म्हणजे लोकेशन तुमचं जे करंटली असेल ते तुमचं दिसत जाईल मित्रांनो. तर डाटा सेव्हर ऑफच ठेवायचा आहे, डाटा सेव्हर पण. तर अजून तुम्हाला थोडं सांगतो, बॅकग्राऊंड जो डाटा असतो तो ऑन ठेवायचा आहे मित्रांनो. अजून बॅकग्राऊंड ऍक्टिव्हिटी जी आहे ती अलो करा मित्रांनो, तरच तुम्हाला बुकिंग वाजेल. तर एवढं मी ऑन ऑफ केलं मित्रांनो सेटिंग मध्ये जाऊन, तर माझा ओला परत चालू झालं. बऱ्याच गोष्टी आहेत मित्रांनो, बॅटरी सेव्हर मुळे जरा प्रॉब्लेम होतो. बॅटरी पॉवर ऑप्टिमायझेशन जे आहे मित्रांनो, त्याला ऑफच ठेवायचं आहे, तुम्हाला ऑन करायचं नाही मित्रांनो. ॲटो क्लिकर जर वापरत असाल तर ओलासाठी तुम्हाला सांगतो ऑफ ठेवायचं आहे पॉवर ऑप्टिमायझेशन जे आहे ते. आणि अजून तुम्हाला सांगतो, डू नॉट डिस्टर्ब, डू नॉट डिस्टर्ब हे शेवटचे मित्रांनो. डू नॉट डिस्टर्ब म्हणजे DND तुम्हाला दिसत असेल तर ते पण ऑफच ठेवायचं मित्रांनो, नाही तर तुम्हाला रिंग येत नाही आणि बुकिंग मिस होतात, असं होतं मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्हाला हे DND म्हणजे डू नॉट डिस्टर्ब तुम्हाला ऑफच ठेवायचं आहे, तर तुमच्या ओलाच्या बुकिंग बसतील मित्रांनो. धन्यवाद. तर मित्रांनो, वैतागून आपण शेवट घरी थांबलो, जेवण केलं आणि बराच वेळ झटलो मित्रांनो. आणि परत ओला डिलीट डाउनलोड केलं आणि जे आपल्या ॲटो क्लिकर बसतं ते डाउनलोड केलं परत. आणि भाऊ म्हणलं वाचते का, तर सेटिंग केली, बरेच चेंजेस केले मित्रांनो आणि आपल्याला बुकिंग वाढली. बरं झालं म्हटलं. आणि वाजत आलते मित्रांनो 5, तर म्हणलं 4:45 झालते, म्हणलं बाहेर आलो आणि आपल्याला बुकिंग वाढली मित्रांनो डायरेक्ट देहूगावची. म्हणलं चला देहूगाव तर देहूगाव, मस्त दर्शन बी होईल आणि बुकिंग तिकडून वाढली, वाजल मी म्हणलं आता, कारण की 5-6 वाढले. तिकडून नाही वाढलं तर आपलं तळवडे आहे ते पातळ साईडला येऊ, म्हणजे इथून वाजल. आणि म्हटलं आज गुरुवार बी आहे, तर वाढलं तर ठीक आहे, नाही तर MP जाऊया म्हटलं. आज दिवसभर काय धंदा झाला नाही बिझनेस व्यवस्थित, तर प्रयत्न करू म्हटलं नेट करण्याचा. तर आपण आलेलो आहोत आता देहूगावला, तर पाहू देहूगाव कुठली वाजते ते. तर मित्रांनो, आपल्याला देहूगावहून ॲटो क्लिकर लावलं ओला आणि वाढले 196 रुपये. चिंचवड रेल्वे स्टेशन एक बसली होती मित्रांनो 200 काहीतरी 43 रुपये होती. नानिकरवाडी, नानिकरवाडीला म्हणलं जाऊन काय चाकांना फसायचं नाही आपल्याला, म्हणून आपण काही घेतली नाही. घेतली होती पण कॅन्सल केली, परत घेतली चिंचवड रेल्वे स्टेशन. आणि दाखवताना काहीतरी 12 किलोमीटर दाखवलं होतं, तर चालू केल्यानंतर 12 किलोमीटर होतं. तर 12 किलोमीटर सोडलं मित्रांनो आणि 196 रुपये आपले झाले मित्रांनो. 5-10 रुपये कमी भेटले, पण आउट साईडहून इकडे यायला आपल्याला बुकिंग वाढली नसती. आणि आजी होत्या एक, त्याच्यामुळे मी काय त्यांना म्हटलं नाही, मित्रांनी चला किंवा काय, मी डायरेक्ट घेऊन आलो त्यांना. म्हणलं आपल्या साईडला पण येऊया आणि आपली बुकिंग पण होईल. आणि सकाळपासून आपलं अर्निंग कमी झालेलं आहे. तर आलो तर आपण रेल्वे स्टेशनला छोट्या मोठ्या मारूया आणि आपण कमीत कमी कॅश टाकून 1000 रुपये तरी करूया मित्रांनो. तर ठीक आहे, पाहू मित्रांनो. 115 रुपयाची आपल्याला बुकिंग वाढली होती आणि घेऊन आलेलो आपण रावेतला, चिंचवड रेल्वे स्टेशन पासून. तर म्हटलं ठीक आहे, तर रावेतून आपल्याला एखादी बेस्ट वाजल म्हणून आपण आलेलो आहोत रावेत साईडला मित्रांनो. तर मित्रांनो, रावेत पशी होतो DY पाटीलला, तिथं काय बुकिंग वाढलीच नाही, बराच वेळ थांबलो. आणि तिथून एक अलीकडे आलो स्टेशनला आणि 55 रुपयाची आपल्या आकुर्डी साईडची वाढली. म्हणलं चला ठीक आहे, 2.3 का 4 होती, म्हटलं चला हळूहळू घराकडे जाऊया म्हणून घेतली 55 रुपयाची. आलो मित्रांनो इकडं आकुर्डी साईडला. तर पाहू आता आकुर्डीमधून वाढली तर ठीक आहे, नाही तर मारूया लोकल. तर मित्रांनो, उबेरला काय वाढलंच नाही. परत मग रॅपिडोला मी एक 71 रुपयाची बुकिंग घेतली, परत एक 47 रुपयाची आली, म्हणजे 4 लगातार बुकिंग मारले मित्रांनो मी रॅपिडोला. 47, 71 होती, एक काहीतरी 60 का 65 रुपयाची होती, अशा काहीतरी होत्या 4. तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो साईडला. 4 बुकिंग मारले आणि 4ला पण डायमंड होते, त्याचे 40 रुपये आले मित्रांनो. कारण की एक 47ची होती आणि 3 किलोमीटर सोडायची होती आणि 10 रुपये डायमंड पण होता. म्हटलं ठीक आहे, 57 रुपये होते 3 किलोमीटरला. तर 40 रुपये ते घेतले आणि आपले 200-250 रुपये काहीतरी रॅपिडोला पण फास्ट झाले ना. आपण डायरेक्ट आलो मित्रांनो जाधववाडी शेवटला बुकिंग घेऊन. तर मस्त झाली मित्रांनो. 64 रुपयाची होती शेवटची आणि 64 रुपयाची आणि प्लस डायमंड 10 रुपये, म्हणजे 74 रुपये आपल्याला भेटले त्याचे. तर ठीक आहे, आपण आलेलो घरी मित्रांनो. तुम्हाला टार्गेट प्रत्येक ट्रिपचं मी काउंट करीत आलेलो आहे साईडला, तुम्ही पाहू शकताय. तर आलो तर आपण घराकडे डायरेक्ट मित्रांनो. म्हटलं चला आता घरी येऊया. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला पण विसरू नका मित्रांनो. तर अजून काही ओलाचे काय अपडेट, तुम्हाला ओलाचं मी डिटेल सांगितलं आहे व्हिडिओमध्ये, की ओलाचं एखाद्या वेळेस कोणाचं जर बंद पडलं तर असं चालू करू शकता, तुम्ही ट्राय करू शकताय. मित्रांनो, पूजारी उमेश म्हणून आपले मित्र आहेत, तर त्यांनी सांगितलं होतं
तुम्ही ओलाची बुकिंग कशी घेता. तर आवाज थोडा साऊंड लावला नाही म्हणून त्याच्या क्लिअर येणार नाही. तर तुम्हाला दाखवतो, असं सेट करून घ्या आणि सेट केल्यानंतर बरोबर आपलं ओला उबेर सगळं चालू आहे मित्रांनो. तर याला छोटं करून घेऊ. तर असं चालू करून ठेवायचं मित्रांनो, असं झूम करून ठेवायचं, पूर्ण झूम करून ठेवा मित्रांनो आणि त्याला स्टॉप करा. स्टॉप केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दाखवतो की अशी बुकिंग जर ओलाची आली की लगेच चालू करायची, म्हणजे ॲक्सेप्ट होती. आणि अशी स्टॉप जर ठेवली तुम्हाला तर रॅपिडोची पण घेता येऊ शकते किंवा उबेरची पण फास्ट घेऊ शकता तुम्ही. त्याच्यामुळं काय करायचं आहे, फक्त हे झूम करून असं ठेवायचं आहे मित्रांनो, म्हणजे ओला वाढली की चालू केली डायरेक्ट ॲक्सेप्ट केली जाते मित्रांनो. तर अशी ट्रिप घेत चला मित्रांनो.